मानव जगत असताना सगळ्या गोष्टी ज्या काही करतो त्या फक्त नात्यातल्या ओलाव्यांसाठी. जन्मापासून मरेपर्यंत मानवी जीवन ज्या गोष्टींनी समृद्ध होतं ते म्हणजे नातं. बहिणाबाई चौधरी म्हणतात, आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर. एक मराठी कोमल मनाची कवयित्री बहिणाबाई म्हणतात, आला श्वास गेला श्वास जीवा तुझ रे तंतर, अरे जगणं मरणं काय आहे ते एका श्वासातला अंतर आहे. आणि या एका श्वासामध्ये माणसाला किती नाती तयार करायची. आता नातं कुठलं कुठलं सांगू तुम्हाला. जन्म झाल्याच्या नंतर तयार होतं ते मातृत्वाचं आईचं नातं. थोडं मोठं झाल्याच्या नंतर तयार होतं ते भावा बहिणीचं नातं. मूल शाळेत शिकायला जातं आणि तिथे तयार होतं गुरु शिष्याचं नातं. ते मूल थोडं मोठं होतं, त्याला हजारो सवंगडी मिळतात आणि त्या ठिकाणी तयार होतं माणुसकीचं नातं. तो मुलगा समाजात जातो, समाजाशी नातं तयार करतो आणि हळूहळू हे तरुण मन उभारायला लागतं आणि त्यावेळी तयार होतं ते प्रेमाचं नातं. हे प्रेमाचं नातं अजून पुढं जातं आणि त्या ठिकाणी नातं होतं पालकत्वाचं, मातृत्वाचं नातं, पितृत्वाचं नातं. ही सगळी नाती माणसाच्या जीवनाला समृद्ध करतात.